हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 44. ध्यान मंदिरात एखादी कोणी गायक व्यक्ती आली तर स्वामी त्यांना अभंग म्हणायला सांगत. अशा वेळी त्यांना बाजाची पेटी कुठून तरी आणावी लागे. माझ्या मनात आलं, आपणच एक पेटी विकत आणावी, म्हणजे गरज पडेल तेव्हा तिचा उपयोग होईल. एरवी मी ध्यान मंदिरातच राहते, एकटी असते तेव्हा करमणूक म्हणून वाजवता येईल. स्वामीजींना परवानगी विचारली, पेटी आणायचं ठरलं. मी केंद्रात येणाऱ्या एका गायिकेला चांगली पेटी बघून आणण्यास सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी केंद्राच्या दिवशी संध्याकाळी अचानक पेटी आणली. सर्व पैसे त्यांनीच दिले. अर्थात मला ते मान्य नव्हतं. मी पेटी आणायला सांगितली होती. आजच पेटी येणार ही कल्पना नसल्यानं त्या दिवशी माझ्याकडे पैसे नव्हते. दुसऱ्या दिवशी स्वामीजींनी चौकशी केली. पैसे त्या गायिकेने दिले हे कळल्यावर स्वामीजी रागावले. मी सांगितलं, मीच त्याचे पैसे देणारे. त्या नाही म्हणाल्या तरी निदान निम्मे पैसे तरी मीच देणार. आज रविवार, उद्या बँकेतून पैसे काढून मी त्यांना निश्चित देईन. कुणाचे पैसे मी ठेवणार नाही. एवढं सांगितलं तरी स्वामीजी पुन्हा म्हणाले, त्यांनी घेतले नाही तरी तुम्ही पैसे द्या आणि मला सांगा. तो प्रसंग अजून माझ्या लक्षात आहे. व्यवहार हा योग्य पद्धतीनंच झाला पाहिजे यावर स्वामीजींचा कटाक्ष असे. प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीकडे स्वामीजींचं बारकाईनं लक्ष असे. ज्या व्यक्ती चांगल्या घडाव्या असं त्यांना विशेषत्वानं वाटत असे, त्यांच्या बारीकसारीक चुका देखील ते क्षम्य समजत नसत. ती चूक त्यांनी सुधारलीच पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. मला काही वेळेला वाटे, कित्येक मंडळी कशी वागतात, पण स्वामीजी त्यांना काही बोलत नाहीत. आपलं मात्र जरा चुकलं तर स्वामीजींना चालत नाही. अर्थात मलाही वाटे की आपलं काही चुकू नये, स्वामीजींना आवडणार नाही असं काही आपल्या हातून घडू नये. माझं काही चुकलं तर तुम्ही सांगत जा, मी सुधारणा करेन, असं मी वारंवार स्वामीजींना म्हणत असे. शिवाय स्वामीजी म्हणत, तू 50-60% सुधारलेली मला चालणार नाही, 100% सुधारली पाहिजेस. स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा मी आटोकाट प्रयत्न सततच करत आहे. आजही प्रत्येक गोष्ट करताना स्वामीजींना काय आवडत होतं, काय आवडत नव्हतं याचा विचार मनात येतो आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा माझ्याकडून प्रयत्न असतो. सुषमाताई म्हणतात, तुम्ही म्हणता एकांतात जावंसं वाटतं, तसं गेलात तर आमचं काय? स्वामीजी म्हणतात, तुम्हाला इथं एवढं मिळालंय की त्यावर 7 जन्म तुम्ही आनंदात राहाल. सुषमाताई म्हणतात, तुम्ही नसताना कसं राहणार? स्वामीजी म्हणतात, आता स्वामी स्वरूपानंद नाहीत तर आम्ही नाही का राहात? सुषमाताई म्हणतात, प्रत्येकाला कोणी ना कोणी असतं. स्वामीजी म्हणतात, समर्थानं कोण होतं? तसं तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या गुणांनी शेकडो लोक जोडू शकता. मला वाटतं प्रत्येकानं आपल्या उद्धाराच्या मार्गानं जावं, तोच त्याचा शेवट. सगळे लोक आपल्याला पाहिजेत, जाणोनी पाहिजेत सर्व. संतांना सर्वांच्या मर्यादा कळतात. देहाची, मनाची, बुद्धीची ताकद कळते. समोर व्यक्ती आली की कळते, पण ते बोलत नाहीत. पण त्या व्यक्तीचा आपल्या कार्यासाठी, परमार्थ वाढवण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल हे ते पाहतात. परवा मी एका पत्राला उत्तर लिहिलं. त्यात म्हटलं, सध्या प्रदूषणाचा काळ आहे. त्यात व्यवहार आणि परमार्थ यांचंही प्रदूषण झालं आहे. ते दोन्ही शुद्ध राहिले नाहीत.
तो शुद्ध करण्याचं काम तुमच्यासारखी मंडळी करत असतात. म्हणून त्यांना जास्तीत जास्त आयुष्य मिळावं असं वाटतं. नाहीतर अशी मंडळी लहान वयात गेली आणि बाकीची जगत राहिली तर त्याला अर्थ नाही. ते आपले जगतात एवढंच. त्यांना लोकांसाठी काही करायचं नसतं. तसं आपलं नसावं. आपण लोकांसाठी जगावं. स्वामीजी पुढे म्हणतात, एखाद्याची मान कीर्ती झाली की इतरांच्या पोटात गोळा उठतो. सुषमाताई म्हणतात, माझ्याबद्दल नाराजी, माझा मत्सर का करतात? स्वामीजी म्हणतात, खरं तर काही कारण नाही. पण तू सर्वातून निवृत्त होऊन आलीस त्यामुळे संपूर्ण वेळ तुला या कामासाठी देता येतो. तुझ्यामुळे स्वामींना त्रास होतो असं त्यांना वाटतं. वस्तुतः मला काही त्रास नाही. व्याप करणारे लोक होते ते निघून गेले. त्यांना सांगावं की स्वामी सांगतील ते काम मी इथं करायला तयार आहे, त्यामुळे माझा व्याप नाही. तू इथं समोर राहतेस म्हणून काहींची नाराजी. पण हे असंच चालणार. एखाद्याची थोडी स्तुती झाली की त्याचे निंदक वाढतात. नाथांची काही चूक होती म्हणून त्यांची निंदा झाली असं नाही. तुम्हाला काही लोक मोठं म्हणतात ते काहींना आवडत नाही. सकाळी नमस्काराच्या वेळी तुम्ही विचारलं तुला काय पाहिजे? मी म्हटलं मला काहीही नको. आज इथेच थांबूया. यानंतरचा 45वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.